मीरा आणि अजय हे डोंबिवलीतील एका मध्यमवर्गीय चाळीत आनंदाने राहत होते. त्यांचे 10 वर्षांचे बाळ अथर्व शाळेत हुशार होता आणि घरात नेहमी हसमुख वातावरण असे. मीरा एका बँकेत कामाला होती आणि अजय एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यांचे जीवन सामान्य आणि सुखमय होते. एक दिवस अजय ऑफिस मधून घरी आला तेव्हा तो थोडा शांत आणि विचारमग्न दिसत होता. मीराने त्याला विचारले, काय झालं अजय, तब्येत ठीक आहे ना? अजयने हळू आवाजात उत्तर दिले, मीरा, मला आज ऑफिस मध्ये काहीतरी विचित्र जाणवलं. काय विचित्र? मीराने उत्सुकतेने विचारले. आज सकाळी मी माझ्या डेस्कवर बसलो होतो तेव्हा मला अचानक एका विशिष्ट परफ्यूमचा वास आला. तो खूप ओळखीचा वाटत होता, पण मला आठवत नव्हता तो कोणाचा होता. आणि गंमत म्हणजे माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हते ज्यांनी तो परफ्यूम लावला असेल, अजय म्हणाला. मीराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अरे, असेल काहीतरी, तू जास्त विचार करू नकोस. पण त्यानंतर अशा विचित्र गोष्टी वारंवार होऊ लागल्या. कधी अजयला घरात कोणीतरी त्याच्या नावाने हळू आवाजात हाक मारल्याचा भास व्हायचा, तर कधी रात्री अचानक लाईट चालू बंद व्हायचे. मीराला सुरुवातीला वाटले की अजयला कामाचा ताण आला आहे, पण तिलाही काहीतरी वेगळे जाणवू लागले. एके रात्री मीरा आणि अजय बेडरूम मध्ये झोपले होते. अचानक त्यांना अथर्वच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला. ते दोघेही धावत त्याच्या खोलीत गेले. अथर्व पलंगावर बसून रडत होता. काय झालं बाळ? मीराने त्याला जवळ घेत विचारले. आई बाबा, मला कोणीतरी माझ्या गालावर हात ठेवल्यासारखं वाटलं, अथर्व भीतीने म्हणाला. आता मीरा आणि अजय दोघेही घाबरले होते. त्यांना कळेनासे झाले होते की हे काय चालले आहे. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही अशा कोणत्याही गोष्टीचा अनुभव आला नव्हता. काही दिवसांनंतर अजयच्या ऑफिस मधील एका सहकार्याने त्याला सांगितले की त्यांच्या ऑफिसच्या इमारतीत पूर्वी एक मोठी आग लागली होती आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता. अजयला आठवले की त्याला जो परफ्यूमचा वास येत होता तो वास त्याने एकदा एका जुन्या फोटोमध्ये पाहिला होता. तो फोटो त्यांच्या ऑफिस मधील एका कर्मचाऱ्याचा होता जो त्या आगीत मारला गेला होता. मीरा आणि अजयला आता भीती वाटू लागली होती की त्यांच्या घरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यांनी एका स्थानिक जाणकारांना बोलावून घेतले. त्यांनी घरात काही धार्मिक विधी केले आणि सांगितले की या घरात एका असंतुष्ट आत्म्याचा वास आहे. त्या जाणकारांनी मीरा आणि अजयला काही उपाय सांगितले आणि त्यांना घरात शांतता आणि सकारात्मकता राखण्यास सांगितले. हळूहळू त्या विचित्र गोष्टी कमी होऊ लागल्या. परफ्यूमचा वास येणे बंद झाले, लाईट आपोआप चालू बंद होणे थांबले आणि अथर्वलाही भीती वाटणे कमी झाले. पण आजही कधीतरी रात्रीच्या शांततेत मीरा आणि अजयला एका क्षणासाठी असे वाटते की कोणीतरी त्यांच्या आजूबाजूला आहे, त्यांना पाहत आहे. त्यांना आठवतात त्या गडद रात्री आणि त्यांच्या स्मृतींच्या कोपऱ्यात दडलेले रहस्य, ज्याचे उत्तर त्यांना कधीच पूर्णपणे मिळाले नाही. डोंबिवलीतील त्या सामान्य घरात आजही एक अनिश्चित भीतीचा साया आहे.